तू पाय नाही दुखलं का? एवढं चालत आलो आपण. नाही माझे पाय नाही दुखले. हा ना, त्याने मेल्यांनी दिलं तिकडं सोडून, त्याची बस झाली पंचर. कोणी कोण आबुदी आली त्या गाडीत बसायला आपल्याला. आता मला लय थकवा आलाय बाई. हे सावलीही नाही बसायला, आता काय करायचं? लय पाय दुखू राहिले माये. इकडं दिसत्या बाई 2-3 गाड्या. हा कोण भाऊ बसेल? गाडीवालाच आहे का ना? ए भाऊ, तुम्ही इकडं राहताय का? हा काय आजी? अरे भाऊ, लग्नाला चाललोय आम्ही. त्या नायगावला त्या लॉजचं नावही देणार नाही राहिलं, पत्रिकाही नाही आणली जवळ. बर मग त्या बसमध्ये आलो, त्याला म्हणलं आम्हाला त्या लॉजपाशी सोड. ती गाडीच त्याची पंक्चर झाली मधीच. कुठं पंक्चर झाली? इकडं मधीच त्या याच्या त्या युवरगाव फाट्याच्या अलीकडं बंद झाली. ते नावही आहे ना मला. मग असे तुम्ही इकून कुठून आले तुम्ही? मग इकडून एवढा घरका गेला कवा आला असतो, असं शॉर्टकटने आलो असं. माहीत फार पाय नको नको झाले. तिकडून मागं जावं म्हणले, पण मागं गेलं तेवढं तर पुढे आलं तेवढंच. तुम्ही कुठले? माळसाकोऱ्याचं. बापरे, मग आता तुम्हाला इथं काय गाड्या मिळायच्या नाही बा? भाऊ तो जवळ असं नाही एखादी गाडी तर सोडा आम्हाला. माझ्या काय गाड्या, पण मग आता माझ्या गाड्यामध्ये नेमके डिझेल नाही बा. काही कर बाबा, आम्हाला नेऊन सोड. कारण आहे ना, लय अवघड झालं या बाई. माहीत पाय नको नको एवढं एवढं लेकरू ते तरी चाललं, पण मला चालवा नाही. एक तर वाटाणा सावली नाही, पाणी नाही, कुठं पाणी प्यावा, बाटली नाही आणली संग. म्हणलं जवळ जायचं आहे काय इतक्यात जाऊ, पण ते मध्येच झालं. असं कधी नाही घडलं ना, आज घडलंय. बरं थांबा, माझा पोरगा आहे ना, त्याला विचारतो मी. तो जर सोडित असेल तर तुम्हाला तो सोडील गावामध्ये. पर मोठं आहे का? नाही लहानच आहे, या दीदी एवढाच आहे पोरगा. ये बाबा, तो गाडी चालितोय? हा मग बरं थांबा 2 मिनटं, मी माझ्या पोराला विचारतो. हा हा पाय भाऊ, इकडं बसू का तवर? हा बसा. लय पाय दुखू राहिले. ग नको नको झालं ग बाई. नसते आले तर बरं झालं असतं. माऊली, अरे काय करतोय? अरे नको ना नको ना, बंद कर ना. बरं तू सकाळपासून या गाडीवर बसलाय, काही जेवण खावण काही आहे का नाही? हा बस ते जाऊ दे, ती गाडी बंद कर. ऐक ना, मी काय म्हणतो, आपल्या इथं एक आजी आणि त्या आजीची नात येले, त्यांना गावामध्ये सोडतो का तू जीप मध्ये? हा सोडशील ना? हे बघ ते तिथं बसेल पाय, ती आजी आणि त्या आजीची नात आहे. तेवढं गावामध्ये त्यांना सोडून ये. हा बस जीप मध्ये.